अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगार्चन विधी कसा करावा, साधा आणि सोपा, घरच्या घरी, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. महाशिवरात्र ही भगवान शंकराची खूप मोठी सेवा करण्याचा योग आहे. जे भाग्यवान आहे त्यांच्याच नशिबी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सेवा करू शकतो. त्या दिवशी रविवार पण आलेला आहे. तुम्हाला काही नाही जमलं, एक तांदूळ आणि एक बिल्वपत्र महादेवांच्या लिंगावर फक्त ठेवा आणि दर्शन घ्या. महादेवांना एवढी सेवा खूप. शिवलिंगार्चन विधी म्हणजे काय? लिंगार्चन विधी म्हणजे काय? जसं आपण कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करतो, जसं आपण मल्हारी मार्तंडांच्या टाकावर हरिद्रांचन म्हणजे त्यांच्या टाकावर पण आपण हळद वाहतो 108 नावं घेऊन, तसं शिवलिंगार्चन विधी हा प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी करावा. कसा करायचा, कशावर करायचा? तो शिवलिंगार्चन विधी आहे तो आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर करायचा. आपल्या घरी महादेवाची पिंड, ज्यांच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल त्यांनी महादेवाची पिंड घ्यावी. तुम्ही म्हणणार दादा आमच्या घरी महामृत्युंजय मंत्राचं यंत्र आहे. हे यंत्र तंत्र हे तंत्रापुरतच वापरलं जातं, म्हणून यंत्र जे आहे ते तेवढंच काम करतं. पण महादेवांची पिंड, शंकराची पिंड ही आपल्या देवघरात असणं महत्वाची. नाही तर सगळ्या मंदिरामध्ये फक्त यंत्रच लावले असते. महामृत्युंजय यंत्र हे यंत्र नाही. यंत्राचं कार्य ते त्या पुरतं आहे, पण महादेवाची शंकराची पिंड आपल्या घरामध्ये हवी. कोणती पाहिजे? तांब्या पितळाची साधी घ्या. ज्यांच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल अजून पण त्यांनी अवश्य घ्या. तुम्ही यंत्रतंत्राचे नादी नका लागू. तुम्ही महामृत्युंजय मंत्र, लक्ष्मी यंत्र, लक्ष्मी कुंचन ह्या गोष्टीच्या मागे नका धावू. आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक, खंडोबाचा टाक, महादेवाची पिंड, नाग विरहित, नाग नसावा, नुसती महादेवाची भरीव पिंड घ्यावी. साधी सोपी घेतली चालते. 100 रुपयाला भेटते, 150 रुपयाला साधी सोपी घेतली चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. साधी सोपी घ्यावी. महादेवाची पिंड तुम्ही घेतल्यानंतर घरी आणावी. घरी आणल्यानंतर पहिले त्याचं औक्षण करावं महादेवाच्या पिंडीचं. खूप लोकांचे हात लागलेले असतात. महादेवाच्या पिंडीला दूध, पाणी, पंचामृतने अभिषेक करायचा, स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, आणि नंतर आपल्या देवघरामध्ये ही स्थापन करावी. गंधाक्षता फुलवावं. कोणती पिंड तुम्ही तशी घेऊ शकता, साधी, पण आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असावी. त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करायचा. बरोबर? अभिषेक कसा करायचा? खूप जण म्हणणार दादा आम्हाला काही येत नाही, आम्हाला तसंच मला पाहिजे. काही येत नाही हे महत्वाचे. आपण शून्य आहे, लक्षात ठेवा. आपल्याला काही येत नाही, मला तर काहीच येत नाही. महादेवाची पिंड काय करायची? महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठायचं, घरामध्ये गोमूत्र टाकायचं, गोमूत्र टाकून घ्यायचं, घर स्वच्छ करायचं. महाशिवरात्रीच्या दिवशी मौन धारण करायचं. महाशिवरात्रीच्या दिवशी जमलं तर पांढरे कपडे घालावे. महिलांनी पांढरी साडी घातलीच चालेल किंवा हिरवी साडी घातली तरी चालेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, छातीला भस्म. महाशिवरात्रीच्या दिवशी पुरुष असेल, महिला असेल, सगळ्यांनी सेवा करावी. लिंगार्चन विधी करताना काय करायचं? सगळ्यात पहिले आपल्या महादेवाची पिंड असेल त्याला पहिले तुम्ही अभिषेक करून घ्या. पहिले महादेवांना. काय करायचं? महादेवांना अभिषेक करताना तुम्ही गळती लावा. गळती लावल्यानंतर मी एक व्हिडिओ केलेला आहे 52 मिनिटाचा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या सेवा आहेत. मी वाटल्यास कमेंट मध्ये त्याची लिंक दिली. 52 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो लावून तुम्ही त्या सगळ्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा घेऊ शकता. त्या सेवा झाल्यानंतर, महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर काय करायचं? ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याला हळद असेल कापूरनी स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुतल्यानंतर काय करायचं? त्याला गंधाक्षता फुलवायचं. अभिषेक झाल्यानंतर गंधाक्षता फुलवा. एक धोत्राचं फुल असेल ते वा. महादेवांना रुई असेल ते व्हायचं. महादेवाला अक्षदा असेल त्या हवा. बेलपत्र असेल महादेवांना बेलपत्र व्हायचं. हे वाहिल्यानंतर महादेवांना, ज्यांना पितरांचा त्रास आहे, पितृदोष, 1 मूठ गहू ते महादेवांच्या डोक्यावर व्हायचे त्या दिवशी.
धोत्राचं फूल, गहू असेल, तांदूळ असेल ते व्हायचं. हे सगळं वाहिल्यानंतर थोडं बाजूला करून घ्यायचं. महादेवांची जी पिंड आहे ती एका पाटावर ठेवायची, त्याच्यावर महादेवाची पिंड ठेवायची. आणि मुलगा असेल समजा तुमच्या, हे शिवलिंगार्चन विधी हे लग्नासाठी करत असता किंवा आर्थिक उन्नतीसाठी करत असता आणि आपल्या सगळ्या मनोकामना पाप शैलासाठी हा विधी आपण करत असतो घरच्या घरी. हे करताना काय करायचं, पाट ठेवा, पांढरा पीस ठेवायचं, त्याच्यावरती थोडं तांदूळ टाकून महादेवाची पिंड ठेवायची किंवा खाली बेलपत्र ठेवा आणि महादेवाची पिंड ठेवा. जे मुलांचं लग्नासाठी करायचं असेल, ज्या मुलांचं लग्न जमत नाही त्यांनी हळद व्हायची, ज्या मुलांचं लग्न जमत नाही त्यांनी महादेवाच्या पिंडीवर हळद व्हायची, ज्या मुलींचं लग्न जमत नाही त्यांनी कुंकू व्हायचं 5 बोटांनी लग्नासाठी. आता प्रत्येक उपाय मी सांगतो सगळ्याला. सगळ्यात पहिले लग्नाचं घेऊ. आपल्या खूप जणांचं लग्न जमत नाही, अडथळे येतात, घटस्फोट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, लग्नच नाही जमत, काय करायचं गुरुजी? त्या दिवशी महादेवांना ज्या मुलांचं लग्न होत असेल त्यांच्या आई वडिलांनी किंवा मुलांनी हळद व्हायची, हळद आणि कुंकू. मुलांचं लग्न असेल तर हळद व्हायचं, मुलीचं लग्नासाठी करत असेल तर कुंकू व्हायचं. आणि तुम्हाला हे झालं लग्नासाठी. खूप जणांना आर्थिक अडचण असेल, कर्जबाजारीपणा असेल, त्यांनी हळद वाहू शकता. ज्यांचं मन स्वस्थ खराब आहे, मनामध्ये भीती आहे, त्यांनी कुंकू वाहू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हळद किंवा कुंकू वाहू शकता. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्णसाठी एक वेळा हळदीने 108 वेळा शिवाष्टक नामावली घ्यायची. हळद बाजूला काढल्यानंतर परत कुंकुवानी 108 वेळा शिवाष्टक नामावली घ्यायची. म्हणजे हळद आणि कुंकू दोघांनी पण आपण शिवलिंगार्चन विधी करायचा. दोघांनी हळद असेल आणि कुंकू असेल, दोन्ही सेपरेट केलं तरी चालेल. खूप जणांचं जर मनोकामना लग्नासाठी नसेल, आर्थिक चंचल नसेल, आपली आर्थिक उन्नता किंवा मग आपली सेवा असेल, सेवा वाढण्यासाठी, आपलं मन समाधान होण्यासाठी, त्यासाठी आपण एक वेळा हळदीने आणि एक वेळा कुंकवाने आपण शिवाष्टक नामावली म्हणू शकतो. हे केल्यानंतर हे सगळ्या करू शकता. महिला असेल, पुरुष असेल, कधी करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत शिवलिंगार्चन विधी करू शकता. साधा आणि सोपा. प्रत्येकाने भगवान शंकराची 108 नावं घ्यायची आहे आणि 5 बोटाने आपल्याला असं टाकायचं आहे भगवान शंकराचं. त्याच्या अगोदर शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महादेवाचं हे जे स्तोत्र आहे हे म्हणायचं आणि शिवलिंगार्चन विधी प्रत्येकाने करावा. शिवलिंगार्चन विधी झाल्यानंतर काय करायचं, तुम्ही हळद वाहिली असेल ती हळद एका डिश मध्ये बाजूला काढून ठेवायची. तुम्ही कुंकू वाहिला असेल, कुंकू पण एका डिश मध्ये बाजूला काढून ठेवायचं. महादेवांना स्वच्छ धुवायचं म्हणजे काय, महादेवांना स्वच्छ दूध असेल, पाणी असेल, पाण्याने महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घ्यायची. आणि नंतर महादेवांना मग 108 बिल्वपत्र असेल, 108 तांदूळ असेल, बेलपत्र असेल, ते महादेवांना तुम्ही वाहू शकता. त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस उसाचा रसाचा अभिषेक करावा. उसाचा रस त्या दिवशी दिवसभर नाही भेटणार तुम्हाला, संध्याकाळच्या वेळेस आणावा. फ्रीज मध्ये ठेवला तरी चालतो, कारण की उसाचा रस खराब होतो. उसाच्या रसाने अभिषेक करून शिवाष्टक नामावली घेऊ शकता, भगवान शंकराचं नामस्मरण करू शकता. आणि उसाचा रसाचा अभिषेक आहे ते तीर्थ आहे, ते सगळ्यांनी प्यायचं. खूप अति प्रभावी सेवा आहे. उसाचा रसाचा जो अभिषेक तो व्यक्ती त्या दिवशी करेल त्याला सगळ्यांना आयु, आरोग्य, ऐश्वर्य सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि भोलेनाथाची सेवा आहे ना त्या दिवशी करायला खूप उत्साह आहे. मला सापडलेले जे महादेव आहे माझ्या घरासमोर आम्ही स्थापन केलेले, त्या दिवशी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत रुद्राभिषेक होणार आहे, साधा अभिषेक होणार आहे. त्या अभिषेक कोणाला संकल्प करून करायचा असेल तर प्रत्येकाने माझा नंबर मी देईल, त्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क करावा. तुमच्या नावाने करू शकता, तुमच्या इतरांच्या नावाने पण आपण करू शकता. तो अभिषेक आपण करू शकतो संकल्प करून. तुम्ही तुमच्या घरी संकल्प सोडायचा आहे, फोनवर किंवा याच्यावर आपण संकल्प सोडूया. आणि त्या दिवशी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत आपण रुद्राभिषेक घेणार आहोत. मी स्वतः म्हणणार आहे रुद्राभिषेक. जेवढं रुद्र म्हणतायत, रुद्रामध्ये नमक चमक असतं, याप्रमाणे अभिषेक आपण करणार आहोत. महादेवाची सेवा रविवारी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत अखंड आपण करणार आहोत.
या सेवेला सगळ्यांनी यावं, मनापासून सेवा करावी आणि शिवलिंगार्चन विधी प्रत्येकाने करावं. ते कुंकू कधी वापरायचं, ते कुंकू रोज आपण कपाळी लावू शकता. हळद, ती हळद आहे, ती हळद पण ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी ती जी महादेवांना आपण हळद वाहिलेली आहे ती हळद रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायची. मुलगा असो मुलगी असो, त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येते. जे शिवलिंगार्चन विधीमध्ये जी हळद आपण वाहिलेली आहे ती हळद रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायची. आणि ज्यांनी फक्त मनापासून वाहिलेली आहे त्यांनी पण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या. कुंकू रोज कपाळी लावा. महिला असेल पुरुष असेल तरी पण कुंकू रोज लावायचं. ते कुंकू आहे ते महादेवांना आपण वाहिलेलं आहे आणि ते कुंकू आपण रोज लावायचं आणि ते कुंकू लावल्यानंतर आपलं मन स्थिर होईल. अशा पद्धतीने शिवलिंगार्चन विधी प्रत्येकाने सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता. प्रत्येकाने आपल्या घरच्या शिवपिंडीवर करावं. शिवपिंड महादेवाची जर पिंड नसेल तर प्रत्येकाने घ्यावी. आणि 108 महादेवाचे नावं आहेत, तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जातील. महादेवाचे 108 नावं म्हणून अशा पद्धतीने आपण महादेवाला 108 नावं वाहून एक नावं म्हणून महादेवाला व्हायचं. ह्या शिवलिंगार्चन विधी प्रत्येकाने करावा. तशी पॉझिटिव्हिटी खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. हा विधी जास्त कोणाला माहिती नाहीये. प्रत्येकाने शिवलिंगार्चन विधी करावा. झालेली सेवा मी महादेवांच्या रुजू करतो. आणि जे कुंकू असेल, हळद असेल ते प्रत्येकाने वापरात आणायचंय. लक्षात ठेवा, हळद महादेवाला वाहिलेली जी हळद आहे आणि ती जर रोज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये घेतली तर मनामध्ये छातीत धडधड होणं, मन घाबरणं, मन बेचैन होणं, ह्या सगळ्या गोष्टी बंद होऊन जातात. ज्यांचं लग्न जमत नाही त्यांचं लग्न पण जमलेलं आहे ह्या विधीने. हा विधी खूप सोपा आणि साधा आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं. झालेली सेवा मी महादेवांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.